नमस्कार विद्यार्थी मित्र, मी श्री दिलीप मोहिते शिको आनंदे या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। आज आपण इयत्ता 11वी विषय मराठी पाठ क्रमांक 5 अभ्यासणार आहोत। हा पाठ महाराष्ट्रातील प्रतिभासंपन्न कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याचा परिचय करून देणारा पाठ आहे। या पाठाचे नाव परिमळ असे आहे। चला तर मग आपण हा पाठ अभ्यासूया। या पाठाचे लेखक आहेत प्रल्हाद केशव अत्रे। महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून लेखक प्र के अत्रे यांना ओळखले जाते। प्र के अत्रे यांनी केशव कुमार या टोपण नावाने कविता लेखन केलेलं आहे। झेंडूची फुले हा त्यांचा विडंबनात्मक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे। साष्टांग नमस्कार, तो मी नव्हेच यांसारखी लोकप्रिय नाटकं त्यांनी लिहिलेली आहेत। त्याचबरोबर कऱ्हेचं पाणी हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे। लेखक प्रल्हाद केशव अत्रे यांचा आपण परिचय करून घेऊ। इसवी सन 1898 ते इसवी सन 1969 हा त्यांचा कालखंड आहे। नामवंत लेखक, कवी, नाटककार, विनोदकार, चित्रपट कथालेखक, वक्ता, शिक्षण तज्ज्ञ म्हणून ते परिचित आहेत। ह्या सगळ्या क्षेत्रातील त्यांचं असणारं कार्य लक्षात घेता त्यांना अष्टपैलू व्यक्तिमत्व का म्हटलं जात असावं याची आपल्याला आता कल्पना आलेली असेल। त्यांच्या असामान्य कर्तृत्वाने वाङ्मय व इतर क्षेत्रांत त्यांनी मानदंड निर्माण केले। केशव कुमार या टोपण नावाने त्यांनी काव्यलेखन केले आणि केशव कुमार या टोपण नावानं त्यांनी काव्यलेखन केलेलं आहे। झेंडूची फुले हा त्यांचा विडंबनात्मक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे, हे आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे। साष्टांग नमस्कार, तो मी नव्हेच, कवडी चुंबक, ब्रह्मचारी, डॉक्टर लागू, मोरूची मावशी यांसारखी एकापेक्षा एक लोकप्रिय नाटकं त्यांनी लिहिलेली आहेत। अशा गोष्टी, अशा गमती, फुले आणि मुले हे त्यांचे कथासंग्रह, तर कऱ्हेचं पाणी हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे। साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर त्यांनी काढलेल्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं पहिलं सुवर्णकमळ देऊन गौरवण्यात आले आणि एका मराठी चित्रपटाला राष्ट्रीय स्तरावरती मिळालेला हा पहिला सन्मान होता। 1942 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही लेखक प्र के अत्रे यांनी भूषवलेलं आहे। आता आपण परिमळ या पाठाची मध्यवर्ती कल्पना समजून घेऊया। प्रस्तुत पाठ हा आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंची गाणी या काव्यसंग्रहाला लिहिलेली प्रस्तावना होय। तुम्ही स्क्रीनवरती बहिणाबाईंची गाणी हा काव्यसंग्रह पाहत आहात आणि या काव्यसंग्रहाला लिहिलेली आचार्य अत्रे यांनी ही जी काही प्रस्तावना आहे, या काव्यसंग्रहाला आचार्य अत्रे यांनी प्रस्तावना लिहिली आणि ही प्रस्तावना म्हणजेच हा पाठ आहे। या प्रस्तावनेतूनच आचार्य अत्रे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या असामान्य काव्यप्रतिभेची ओळख आपल्या ओघवत्या व भावपूर्ण शब्दांत करून दिली आहे आणि बहिणाबाई चौधरी या असामान्य काव्यप्रतिभेच्या कवयित्री कशा आहेत हे आपल्याला अतिशय ओघवत्या आणि भावपूर्ण अशा शब्दांमध्ये परिचय करून देण्याचं काम लेखक प्र के अत्रे यांनी या पाठामध्ये केलेलं आहे। ग्रामीण जीवन, कृषी जीवन यांच्याशी निगडीत संस्कृतीचं बहिणाबाईंच्या मनावर खोल संस्कार झाले होते आणि ग्रामजीवन असू दे, कृषी जीवन असू दे यांचा मुळातच संस्कार बहिणाबाई चौधरी यांच्यावरती आहे आणि हा सगळा त्यांच्यावरचा संस्कार त्यांच्या कवितेतून सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे। त्यामुळे त्यांची कविता ग्रामीण भावविश्वाचे व कृषी संस्कृतीतील शेकडो तपशिलांचे सहज संदर्भ देते आणि त्यामुळे बहिणाबाई चौधरी यांची प्रत्येक कविता ही त्या कवितेमध्ये ग्रामीण भावविश्व असो, कृषी संस्कृती असो हे आपल्याला आढळतेच आणि असे कितीतरी ह्या ग्रामीण संस्कृतीचे, कृषी संस्कृतीचे संदर्भ आपल्याला त्यांच्या कवितेतून सहजपणे पाहायला मिळतात। माणुसकी, निसर्गाशी समरसता, श्रद्धा आणि खेड्यातील समूह जीवन या संबंधीची जाणीव त्यांच्या कवितेतून प्रकटली आहे आणि माणुसकी हा त्यांच्या लेखनाचा, काव्याचा केंद्रबिंदू आहे। निसर्गाशी त्यांचं असणारं नातं फारच जवळीकतेचं आहे, किंबहुना त्या निसर्गाशी इतके एकरूप झालेले आहेत की त्यामुळंच त्यांच्या कवितेमधून जे निसर्गाचं चित्रण आलेलं आहे तर ते या एकरूपतेचं प्रतीक आहे। त्यांच्या विविध श्रद्धा असतील आणि खेड्यातील समूह जीवन असेल की या सगळ्या गोष्टींची जाणीव आपल्याला त्यांच्या कवितांमधून होत असते। त्यांच्या काव्यातील खानदेशी बोलीचा गोडवा विशेषत्वाने जाणवणार आहे आणि बहिणाबाई चौधरी यांचं सगळं काव्यच हे खानदेशी बोलीभाषेमध्ये आहे आणि या बोलीभाषेचा गोडवा जो आहे तर तो सुद्धा आपल्याला
त्यांच्या कवितांमधून दिसून येतो आणि या सर्व गोष्टी आपल्याला सांगण्याचं काम आणि तेही अतिशय ओघवत्या व भावपूर्ण शब्दांमध्ये आचार्य अत्रे यांनी केलेलं आहे. आणि एकीकडं हा एक आपण असंही म्हणू शकतो की हा बहिणाबाई चौधरी यांचा काव्यप्रतिभेचा परिचय करून देणारा पाठ आहे. त्याचबरोबर बहिणाबाई चौधरी यांनी जी काही गाणी लिहिलेली आहेत, कविता लिहिलेल्या आहेत, तर या कवितांचं एक रसग्रहण जे आहे ते एक प्रकारे इथं प्र. के. अत्रे यांनी केलेला आहे. आणि अशा पद्धतीचा हा एक वेगळा पाठ जो आहे तर तो आपल्याला अभ्यासायला मिळतो आहे. आता आपण हा पाठ समजून घेऊया. एखाद्या शेतात मोहरांचा हंडा अचानक सापडावा तसा बहिणाबाईंच्या काव्याचा शोध गेल्या दिवाळीत महाराष्ट्राला लागला. शास्त्राप्रमाणे वाङ्मयात शोध क्वचितच लागतात. 16 वर्षांपूर्वी मराठी साहित्यात असाच एक मौल्यवान शोध लागला. आणि इथं आचार्य अत्रे आपल्या प्रस्तावनेमध्ये म्हणतात की एखाद्या शेतामध्ये मोहरांचा म्हणजे सोन्याच्या नाण्यांचा हंडा अचानक आपल्याला सापडावा, अगदी त्याच पद्धतीनं बहिणाबाईंच्या काव्याचा शोध जो आहे तर तो लागला. आणि बहिणाबाईंचे हे सगळं काव्य जे आहे ते इतकं मौल्यवान आहे की खरंच बहिणाबाईंचं काव्य आपल्यापर्यंत पोहोचलं नसतं तर कदाचित आपण सगळेजण या मोठ्या आनंदाला मुकलो असतो. आणि म्हणूनच इथं प्र. के. अत्रे असं म्हणतात की असे शोध जे असतात जसं विज्ञानामध्ये लागतात तसं साहित्यामध्ये फार कमी प्रमाणात लागत असतात आणि ते म्हणजेच क्वचित लागत असतात. आणि बहिणाबाई चौधरी यांचं हे काव्य जे आहे तर ते महाराष्ट्रासमोर आलं आणि खरंच हा एक मौल्यवान शोध म्हणावा लागेल. आणि त्या सर्व गोष्टींविषयी इथं प्र. के. अत्रे आपल्याला सांगतायत की नेमकं बहिणाबाईंच्या या कविता महाराष्ट्रापुढे कशा आल्या, रसिकांच्या समोर कशा आल्या. आणि हा असाच एक मौल्यवान जो शोध आहे की बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा लागलेला आहे. तर त्याची गोष्ट इथं एक प्रकारे प्र. के. अत्रे आपल्याला सांगतायत की लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे प्रसिद्ध झाली तेव्हा. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लक्ष्मीबाई टिळक ही यांनी लिहिलेलं स्मृतिचित्र नावाचं जे पुस्तक आहे तर ते खूप प्रसिद्ध असं पुस्तक आहे. आजही मोठ्या आवडीनं सगळे वाचक जे असतात तर ते स्मृतिचित्रे हे पुस्तक वाचत असतात. आणि त्या काळातील एका स्त्रीनं लिहिलेलं हे जे काही पुस्तक आहे आणि त्याच्यामधून ह्या लक्ष्मीबाई टिळकांचं एक व्यक्तिमत्व जे आहे ते ज्या प्रकारे समोर आलं आणि त्यांनी ज्या गोष्टी भोगल्या, ज्या सहन केल्या, एक स्त्री म्हणून त्यांच्या वाट्याला ज्या काही गोष्टी आल्या त्या त्यांनी अतिशय सुंदर रीतीनं ह्या स्मृतिचित्रे पुस्तकामध्ये मांडल्या. आणि लक्ष्मीबाईंसारखाच बहिणाबाईंचा जिव्हाळा जबर आहे. आणि या पुस्तकाचा उल्लेख इथं करण्यापाठीमागचं कारण असं की प्र. के. अत्रेंचं की जसं स्मृतिचित्र लक्ष्मीबाई टिळकांनी लिहिलं अगदी त्याच पद्धतीनं अतिशय जिव्हाळ्यानं ह्या बहिणाबाई चौधरी यांनी सुद्धा आपलं काव्य लिहिलेलं आहे. त्यांच्या शब्दाशब्दातून प्रतिभा नुसती झिरपते आहे. आणि बहिणाबाई चौधरी यांनी ज्या कविता लिहिलेल्या आहेत किंवा ज्या कविता त्यांच्या तोंडातून बाहेर पडलेल्या आहेत तर त्यांची प्रतिभाशक्ती जी असते, हे जे असामान्यत्व आहे की जे एखाद्या व्यक्तीला मिळालेलं असतं आणि अशा व्यक्ती अतिशय दुर्मिळ असतात. आणि बहिणाबाई चौधरी ह्या अशाच प्रतिभासंपन्न कवयित्री होत्या. आणि त्यांनी त्यांच्या ज्या काही कविता आपल्यापर्यंत पोहोचल्या आणि त्या कवितेच्या प्रत्येक शब्दांमधून ह्या बहिणाबाई चौधरी यांची प्रतिभाशक्ती जी आहे तर ते आपल्याला दिसून येते. आणि या प्रतिभाशक्तीचा परिचय जो आहे तर तो इथे प्र. के. अत्रे यांनी करून दिलेला आहे. असे सरस आणि सोज्वळ काव्य मराठी भाषेत फार थोडे आहे. आणि मौज ही आहे की जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असं त्याचं तेज आहे. आणि ते अतिशय सुंदर वर्णन प्र. के. अत्रे यांनी केलेलं आहे की ह्या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेतून ज्या गोष्टी व्यक्त झालेल्या आहेत तर त्या अतिशय सरस आणि अतिशय सोज्वळ निष्पाप अशा पद्धतीचं हे त्यांचं काव्य आहे. आणि मराठी भाषेमध्ये असं काव्य जे आहे तर ते फार थोडं आहे. आणि जुन्यात चमकून निघेल आणि नव्यात सुद्धा झळकेल अशा पद्धतीचं एक तेज जे आहे ते त्यांच्या कवितेला आहे. एका निरक्षर आणि अशिक्षित शेतकरी स्त्रीनं हे सारं रचलेलं आहे. हा तर तोंडात बोट घालायला लावेल असा चमत्कार आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे बहिणाबाई चौधरी यांना साधा अक्षरज्ञानही नव्हतं आणि एका अशिक्षित शेतकरी स्त्रीनं अशा प्रकारचं काव्य निर्माण करावं किंवा त्यांच्या तोंडून अशा पद्धतीचं काव्य बाहेर पडावं आणि ते आपल्यापर्यंत पोहोचावं. आणि कसं सुचलं असेल बहिणाबाई चौधरी यांना हे सगळं काव्य. आणि कुठल्याही प्रकारचं ज्ञान नसताना,
आपण ज्याला रूढार्थानं म्हणतो की अमुक एवढं शिक्षण त्यांचं झालेलं आहे किंवा शिकलं तरच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करता येतात, ह्या सगळ्या गोष्टींना छेद देण्याचं काम जे आहे ते बहिणाबाई चौधरी यांनी केलेलं होतं. आणि अतिशय प्रतिभासंपन्न काव्य जे आहे, अनुभव समृद्ध अशा पद्धतीचं काव्य जे आहे, ग्रामसंस्कृती आणि आपली जी कृषी संस्कृती आहे तर ते अतिशय सहजपणे आपल्या काव्यातून आपल्यापर्यंत घेऊन येण्याचं काम ज्यांनी केलं. तर एक प्रकारचा चमत्कार या बहिणाबाई चौधरी या कवितेच्या क्षेत्रामध्ये आहेत आणि म्हणून त्यांच्याविषयी हे गौरवोद्गार जे आहेत तर ते प्र. क्यात्रे यांनी इथे काढलेले आपल्याला दिसून येतात. आता पुढे प्र. क्यात्रे असं म्हणतात की सुप्रसिद्ध मराठी कवी सोपानदेव चौधरी ह्यांच्या या मातोश्री, आणि मराठीतील सुप्रसिद्ध जे कवी आहेत सोपानदेव चौधरी, तर त्यांच्या आई म्हणजे ह्या बहिणाबाई चौधरी वयाच्या 72व्या वर्षी त्या मरण पावल्या आणि वयाच्या 72व्या वर्षी बहिणाबाई चौधरी यांचं निधन झालं. सोपानदेवांची आणि माझी 20-22 वर्षांची मैत्री आहे आणि सोपानदेव चौधरी हे सुद्धा साहित्यिक आहेत आणि लेखक आणि सोपानदेव चौधरी यांची जवळपास 20-22 वर्षांची मैत्री होती. पण त्यांच्या माझघरात सोन्याची खाण दडलेली असेल ह्याची मला माहिती नव्हती. आणि ते प्र. क्यात्रे म्हणतात की सोपानदेव चौधरी यांची आणि माझी 20-22 वर्षांची मैत्री होती, परंतु त्यांच्या घरामध्ये घरामध्ये की घराचा जो मध्यभाग असतो त्याला माझघर असं म्हटलं जातं आणि त्या माझघरामध्ये अशा प्रकारची ही सोन्याची खाण दडलेली असेल याची सुतरामही कल्पना प्र. क्यात्रे यांना नव्हती की त्यांना ही जी काही गोष्ट किंवा हे अशा पद्धतीचं जे बहिणाबाईंचं काव्य त्यांच्या समोर आलेलं होतं तर ते पाहिल्यानंतर सोपानदेव चौधरी यांच्या घरामध्ये अशा प्रकारची सोन्याची खाण असेल याची कल्पना सुद्धा प्र. क्यात्रे यांनी केलेली नव्हती असं ते इथे नमूद करतात. आणि एक प्रकारचा अभिमान जो आहे ह्या बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याविषयीचा तर तोही व्यक्त करतात. त्यांनी स्वतःला त्याची जाणीव असेल पण ते पडले मुलखाचे लाजाळू. आणि कदाचित सोपानदेव चौधरी यांना आपल्या आईबद्दल किंवा आईनं ज्या काही कविता म्हटलेल्या असतील किंवा त्या ज्या काही इतर स्त्रियांनी ऐकलेल्या असतील आणि त्या लिहून काढण्याचं काम जे आहे तर ते झालेलं असेल आणि ते मग प्र. क्यात्रे यांच्यापर्यंत आणावं किंवा इतरांना कोणाला तरी सांगावं हे काय सोपानदेव चौधरी यांच्या स्वभावात बसणारं नव्हतं. कारण मुळातच सोपानदेव चौधरी जे होते तर ते लाजाळू स्वभावाचे होते. त्यांना वाटलं की खानदेशी वऱ्हाडी भाषेमधल्या आपल्या अडाणी आईच्या ओव्यांचे सुशिक्षित आणि सुसंस्कृत महाराष्ट्र कौतुक करील की नाही कोणाच ठाऊक. आणि कदाचित सोपानदेव चौधरी यांना मनातल्या मनात असं वाटत असावं की खानदेशी वऱ्हाडी भाषेमध्ये आपल्या आईनं हे जे काही काव्य सांगितलेलं आहे किंवा तिच्या तोंडून हे सगळं काव्य जे बाहेर पडलेलं आहे ते सुशिक्षित आणि सुसंस्कृत म्हणून घेणारा हा जो महाराष्ट्र आहे तर त्याला आवडेल की नाही, तो कौतुक करेल की नाही कुणाच ठाऊक. आणि म्हणून ते इतकी वर्षे तोंडात मूग धरून बसले होते आणि म्हणून इतकी वर्षे ते शांत बसलेले होते आणि त्यांनी आपल्या आईच्या ह्या काव्याबद्दल कुठेही कुणापर्यंत ही माहिती पोहोचवलेली नव्हती. आणि प्र. क्यात्रे यांना ह्या गोष्टीची जाणीव आहे आणि म्हणूनच ते म्हणतात की जरी माझी त्यांची मैत्री असली तरी त्यांच्या घरामध्ये अशा पद्धतीची सोन्याची खाण होती याची मला सुद्धा कल्पना नव्हती. आता इथे मूग धरून बसणे असा एक वाक्प्रचार आलेला आहे, त्याचा अर्थ शांत बसणे, मौन धारण करणे. आणि सोपानदेव चौधरी यांनी आपल्या आईच्या काव्याबाबत मौन धारण केलेलं होतं, कोणालाही त्याबद्दल सांगितलेलं नव्हतं. मागल्या दिवाळीच्या आधी एक दिवस ते असेच माझ्याकडे आले आणि एक चतकोर चोपडी हळूच उघडून त्यात उतरलेली आपल्या आईची एक कविता भीत भीत त्यांनी मला वाचून दाखवली. आणि एकदा अशाच प्रकारे हे सोपानदेव चौधरी जे आहेत तर ते दिवाळीच्या आधी एक दिवस लेखकांच्याकडे आलेले आहेत, प्र. क्यात्रे यांच्याकडे आलेले आहेत आणि एक चतकोर चोपडी हळूच उघडून त्यात उतरलेली आपल्या आईची एक कविता जी आहे तर ती भीत भीत त्यांनी वाचून दाखवली. आता इथे पहा की सोपानदेव चौधरी यांनी काय केलेलं आहे की एक छोटीशी चोपडी म्हणजे थोडासा अगदी खूप लहान अशा पद्धतीनं एक वही जी आहे तर ती ते सोबत घेऊन आलेले होते. अगदी ती चतकोर आपण ज्याला म्हणतो ती म्हणजे भाकरीचा एक पावभाग. आणि इथे मात्र खूप लहान अशा पद्धतीची जी चोपडी होती तर ती त्यांनी त्याच्यामध्ये आईनं ज्या काही कविता बोललेल्या होत्या त्या इतर स्त्रियांनी ज्या ऐकलेल्या असतील त्या लिहून काढलेल्या होत्या आणि ती आईची एक कविता जी आहे तर ती भीत भीत लेखक प्र. क्यात्रे यांना वाचून दाखवली. कारण प्र. क्यात्रे हे मोठे लेखक होते, कवी होते आणि त्यांच्या समोर हे वाचन करायचं होतं आणि थोडंसं घाबरूनच कवी सोपानदेव चौधरी यांनी ती आपल्या आईची कविता वाचून दाखवली. एहेरीत दोन मोठा दोन्हीमध्ये पाणी एक, मोठं हाकल तो एक जीव पोसतो कितीक. आणि त्या ओळी अशा होत्या की एहेरीत दोन मोठा दोन्हीमध्ये पाणी एक. आणि एहेरीत म्हणजे विहिरीमध्ये दोन मोठा दोन्हीमध्ये पाणी एक. आणि मोठा जरी दोन असल्या तरी
मोठा दोन्ही मोठांमधलं पाणी एकच होतं. मोठ हाकलतो एक जीव पोसतो कितीक. आणि मोठ हाकलणारा सुद्धा जो शेतकरी आहे तो कित्येक जणांचं पालनपोषण करतो आहे. आणि अशा पद्धतीच्या ह्या ओळी होत्या. किती सुंदर अर्थ ह्या 4 ओळींमध्ये लपलेला आहे. आणि मग अशा प्रकारचं मोठं काव्य जे आहे, कितीतरी छान अशा प्रकारचं काव्य जे आहे ते बहिणाबाई चौधरी यांच्या तोंडून बाहेर पडलेलं आहे. आणि मोठा अनुभव जो त्यांच्या पाठीशी होता, किंवा अगदी गावामध्ये राहत असताना, घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं करत असताना, शेतामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची कामं करत असताना त्यांना जे काही सुचलं ते त्यांच्या तोंडून अगदी सहजपणे बाहेर पडलेलं आहे. आणि इथं सुद्धा त्यांनी ह्या ज्या 4 ओळी बाहेर त्यांच्या तोंडातून पडलेल्या होत्या, तर त्या वाचून इथं सोपानदेव चौधरी यांनी लेखकांना दाखवलेल्या आहेत. आता इथे आपल्याला मोठ हा शब्द आलेला आहे, की विहिरीतील पाणी बाहेर काढण्याचं पूर्वीच्या काळातील एक साधन, त्याला मोठ असं म्हटलं जात होतं. आणि ही मोठ जी आहे ती मुख्यत्वे करून बैलांच्या साह्यानं ओढली जायची. आणि मग मोठेतून बाहेर आलेलं जे पाणी असेल तर ते पाटानं वाहत वाहत शेतापर्यंत जाऊन पोहोचायचं. आणि ही मोठ जी आहे ती जुन्या काळातली तुम्हाला स्क्रीनवरती दिसते आहे. आता पुढे पहा, की त्याबरोबर ती वही मी त्यांच्या हातातून खसकन ओढून घेतली. आणि लेखकांना का कुणाच ठाऊक त्या ओळी ऐकल्यानंतर इतकं छान वाटलेलं आहे, की त्यांनी खसकन ह्या सोपानदेव चौधरी यांच्या हातातली ती वही जी आहे तर ती हिसकावूनच घेतली एक प्रकारे, कारण त्यांना ती काव्य आवडलेलं आहे. आणि आधाशासारख्या साऱ्या कविता भरभर चालल्या. आणि एखाद्या उपाशी माणसाप्रमाणे सगळ्या कविता त्यांनी भरभर चालल्या, म्हणजे पाहिल्या. भाषेची मला कुठे अडचण वाटली नाही. आणि लेखक असं म्हणतात, की ह्या सगळ्या कविता मी चालत असताना, पाहत असताना मला भाषेची कुठे अडचण जाणवलीच नाही. मी ओरडून सोपानदेवांना म्हणालो. आणि तत्क्षणी हे प्रख्यात ओरडून सोपानदेव चौधरींना म्हणाले, की अहो हे 52 कसे सोनं आहे. आणि हे अतिशय निर्भय, अस्सल, अत्युत्तम अशा पद्धतीचं हे काव्य आहे. आणि हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे. म्हणजे एक प्रकारे प्रख्यात्री यांच्या तोंडातून जे सहज उद्गार बाहेर पडले त्याच्यातून सुद्धा आपल्याला या बहिणाबाई चौधरी यांच्या ह्या प्रतिभासंपन्न काव्याबद्दल आपल्याला कल्पना येईल. कारण प्रख्यात्रे हे सुद्धा एक प्रतिभासंपन्न साहित्यिक आहेत. आणि त्यांनी अशा पद्धतीचं कौतुक करणं बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याचं, तर खरंच एका प्रतिभासंपन्न लेखकालाच अशा पद्धतीनं प्रतिभासंपन्न काव्याची जी जाण आहे तर ती नक्कीच असणार आहे. आणि त्यांच्या तोंडातून हे उद्गार बाहेर पडले, की त्यांचं बहिणाबाई चौधरी यांचं हे काव्य जे आहे तर ते 52 कशी सोन्याप्रमाणे आहे. आता 52 कशी सोनं म्हणजे काय, निर्भय, अस्सल, अत्युत्तम असं सोनं. आणि अगदी त्या पद्धतीनं हे जे काही काव्य आहे तर ते हे 52 कशी सोन्याप्रमाणे आहे, मौल्यवान आहे. आणि ते सगळ्यांपासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे खरं तर एक प्रकारे. आणि आपल्याला हे सगळं काव्य लोकांच्यापर्यंत न्यायला पाहिजे, महाराष्ट्रापर्यंत नेऊन पोहोचवायला पाहिजे. आणि त्याच क्षणी हे काव्य प्रसिद्ध करायचं आम्ही ठरवलं. आणि प्रख्यात सोपानदेव चौधरी यांनी ठरवलं, की हे जे काही काव्य आहे ते आपण प्रसिद्ध करायचं. प्रतिभा हे कवीला लाभलेलं निसर्गाचं देणं आहे. आणि प्रतिभा ही एक विशिष्ट शक्ती आहे, की ती सर्वांनाच लाभत नाही. हजारात लाखात एखाद्या व्यक्तीला ही प्रतिभाशक्ती लाभत असते. आणि एक प्रकारचं निसर्गाचं ते देणं आहे. ते आपण कुठे जन्माला आल्यानंतर प्रयत्नानं मिळवू शकत नाही. आणि ते एक वेगळं देणं आहे. आणि ते सगळ्यांना लाभत नाही. ते त्याच्याबरोबर यावं लागतं. आणि त्या व्यक्तीबरोबरच ते यावं लागतं. जन्मताच ते आपल्याबरोबर असावं लागतं. यत्नाचा किंवा विद्येचा त्याच्याशी काही संबंध नाही. आणि प्रयत्न किंवा जे ज्ञान आपण मिळवतो, रूढार्थानं आपण जे शिक्षण घेत असतो त्याच्याशी ह्या प्रतिभाशक्तीचा काही संबंध नाही. कारण आपण किती प्रयत्न केला आणि किती शिक्षण घेतलं तरी आपण प्रतिभासंपन्न होऊ शकत नाही. कारण प्रतिभा शक्ती ही मुळातच असावी लागते, जन्मताच असावी लागते. हे माझं आता ठाम मत झालं. आणि प्रख्यात्रे म्हणतात, की यत्नाचा किंवा विद्येचा ह्या प्रतिभाशक्तीशी काही संबंध नाही. याबद्दल आता माझं ठाम मत झालं आहे. कारण इथे ह्याच्या बहिणाबाई चौधरी आहेत तर त्यांच्याकडं अशा पद्धतीनं कुठं प्रयत्न करून त्यांनी काव्य लिहिलेलं नाही किंवा काव्य त्यांच्या तोंडातून बाहेर पडले नाही. ते सहजपणे ते जे काही दैनंदिन काम असेल तर ते करत असताना त्यांच्या तोंडातून बाहेर पडलेलं आहे. आणि विद्येचा तर त्यांचा काही संबंधच नव्हता. कारण त्या निरक्षर होत्या आणि कुठल्याही प्रकारचं अक्षरज्ञानही त्यांना नव्हतं. आणि अशा प्रकारे त्यांनी हे जे काही काव्य सांगितलेलं आहे किंवा त्यांच्या तोंडातून जे बाहेर पडलेलं आहे तर ती खरंच प्रतिभाशक्ती जी असते तर ती ही अशा प्रकारची असते, की तिला कुठल्याही प्रकारच्या यज्ञाची किंवा शिक्षणाची आवश्यकता नसते. आणि त्यासाठी लेखक उदाहरण देतात, की कोकिळ पक्षानं तोंड उघडलं की आपोआप संगीत वाहू लागतं. की कोकिळ पक्षाला मुळातच गाता गळा दिलेला असतो आणि त्यानं तोंड उघडलं की आपोआपच त्याच्यातून एक प्रकार गाणं बाहेर पडू लागतं, संगीत आपोआप व्हायला लागतं. प्राजक्ताची कळी उमलली की ती सुगंधाचेच निश्वास टाकू लागते. आणि प्राजक्ताची कळी उमलली की सुगंधच पसरणार आहे. तसंच जातीच्या कवीचं आहे. आणि तशाच पद्धतीनं प्रतिभासंपन्न कवी जो असतो तो असा असतो की आपोआपच त्याच्या
मुखातून हे अशा पद्धतीनं किंवा त्याच्याकडे असणारी जी विशिष्ट अशी एक शक्ती आहे की ज्या क्षेत्रामध्ये ती काम करत असते तिथं एक वेगळ्या प्रकारचं असामान्य काम जे आहे तर ती करत असते. आणि इथं ही काव्यशक्ती जी आहे तर ती बहिणाबाई चौधरी यांच्याजवळ आहे. आणि म्हणूनच सहजपणे त्यांचं काव्य जे आहे तर ते त्यांच्या तोंडून बाहेर पडलेलं आहे. त्याचं हृदयच ताल धरून बसलेलं असतं. आणि जातीचा जो कवी असतो, प्रतिभासंपन्न जो कवी असतो, त्याचं हृदयच जणू ताल धरून बसलेलं असतं आणि त्याच्या तोंडातून हे सगळं काव्य सहजपणे बाहेर पडत असतं. त्यामुळे त्याच्या जिभेवर शब्द जो येतो तो मुळी नाचतच येतो आणि जणू सरस्वती त्यांच्या जिभेवरती नाचत असते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि इथं बहिणाबाई चौधरी जे आहेत तर त्यांना ही प्रतिभाशक्ती लाभलेली आहे. आणि त्यांच्या तोंडा येणारे जे सगळे शब्द आहेत आणि ते जे काही ह्या काव्याच्या रूपाने बाहेर पडत आहेत ते जणू नाचत बाहेर पडत आहेत. आणि सृष्टीतलं सौंदर्य तेवढं त्याच्या डोळ्याला दिसतं आणि जीवनातलं संगीत त्याला ऐकू येतं. आणि सृष्टीतलं सारं सारं सौंदर्य त्यांच्या शब्दांमध्ये येत राहतं. जीवनातलं सगळं संगीत त्यांच्या शब्दांमधून बाहेर पडायला लागतं. अशी ही जादू जी आहे तर ती ह्या प्रतिभासंपन्न साहित्यिकांकडे असते. आणि बहिणाबाई चौधरी ह्या खरंच प्रतिभासंपन्न कवयित्री होत्या. डोंगराच्या कपारी आडून जसा एखादा झरा उचंबळत असतो तसं काव्य एकसारखं त्यांच्या हृदयातून उसळ्या घेत असतं. आणि वाहणारा झरा जो असतो की तो त्या ठिकाणी त्याला पुढे जाण्याची ओढ असते आणि त्या भावनेपोटी उचंबळून त्याच्या भावना येत असतात आणि सतत पुढे आणि पुढे तो जाण्याचा प्रयत्न करत असतो. तसं एकसारखं हे जे काही काव्य आहे हे ह्या व्यक्तींच्या हृदयातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतं. असं मानल्याखेरीज जगातील अमर काव्य असं जन्माला येतं हे कोडं सुटणार नाही. आणि असं आपल्याला मानावंच लागेल, कारण त्याशिवाय अशा प्रकारचं एक आगळं वेगळं काव्य, अमर काव्य की ज्याला खरंच मरण नाही. आणि आज एवढी वर्षे झाली तरीसुद्धा बहिणाबाई चौधरी यांचं काव्य जे आहे तर ते आपल्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचलं आणि आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये हे काव्य आजही एक वेगळी जागा करून ह्या काव्यानं ठेवलेली आहे. की आपण सहज जरी बसलो तरी त्यांच्या कवितेच्या ज्या ओळी आहेत की ज्या आपण ह्या पाठामध्ये पुढे पाहणार आहोत तर त्या आपल्याला मुखोद्गत झालेल्या आहेत. आणि एवढं प्रतिभासंपन्न काव्य त्यांचं असल्याशिवाय आपल्या हृदयापर्यंत त्या भावना पोहोचल्या नसत्या आणि आपल्याला त्या मुखोद्गत सुद्धा ओळी झाल्या नसत्या. आणि बहिणाबाई चौधरी यांचं हे काव्य हे अशाच प्रकारचं आहे असं लेखक म्हणतात. पुढे लेखक असं म्हणतात की बहिणाबाई यांनी तर शाळेचं कधी तोंड पाहिलं नाही. त्यांना लिहिता येत नव्हतं आणि वाचताही येत नव्हतं. गावातील मंदिरं ह्याच माझ्या शाळा असे त्या म्हणत. आता बहिणाबाई चौधरी यांनी कधी शाळेचं तोंड बघितलेलं नाही, कुठल्या शाळेमध्ये ते गेलेले नाहीत. रोढारताना आपण ज्याला पहिली दुसरी तिसरी म्हणतो असे कुठल्याही इयत्तेतलं त्यांचं शिक्षण झालेलं नाही. त्यांना लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं. म्हणजेच इथं प्रतिभाशक्तीचा आणि शिक्षणाचा काही संबंध आहे असं आपल्याला वाटत नाही किंवा लक्षात येत नाही किंवा दिसून येत नाही. आणि इथं खरंच बहिणाबाई चौधरी यांच्या ह्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येतं की निरक्षर असणाऱ्या ह्या बहिणाबाई चौधरी जे आहेत तर त्यांनी एवढं असं हे जे काही काव्य निर्माण केलेलं आहे तर ते खरंच अलौकिक स्वरूपाचं काव्य आहे. आणि गावातील मंदिर ह्याच माझ्या शाळा आहेत असं त्या म्हणायच्या. आणि गावातलं जे मंदिर आहे तीच माझी शाळा आहे असं ह्या बहिणाबाई चौधरी सांगत असायच्या. रोजचं घरातलं शेतामधलं काम करता करता त्यांनी गाणी रचली आणि त्यातली थोडीशी कोणीतरी टिपून ठेवली. आणि रोज ते दैनंदिन काम करत असताना मग कधी जात्यावरती पीठ दळण्यासाठी त्या बसल्या की त्यांच्या तोंडातून सहजपणे काही ओळी बाहेर पडायच्या. शेतामध्ये काम करत असताना काही ओळी बाहेर पडायच्या. चुलीसमोर जेवण बनवत असताना हे काव्य बाहेर पडायचं. आणि दैनंदिन कुठलंही काम असू दे ते करत असताना त्यांच्या तोंडातून सहजपणे ह्या ओळी बाहेर पडल्या. आणि कुणीतरी ते लिहून ठेवण्याचं काम केलं. आणि पुष्कळशी अगदी लिहून ठेवण्याऐवजी ज्यांनी ज्यांनी ते ऐकल्या त्यांना सुद्धा मुखोद्गत झाल्या, कारण ते शब्दच तशा प्रकारचे होते आणि आपल्या हृदयाचा ठाव घेणारे होते. आणि त्यामुळे इतर सुद्धा स्त्रिया ज्या असतील की ज्या त्यांच्याबरोबर वावरत होत्या किंवा त्यांच्या आजूबाजूला असायच्या कामाच्या निमित्तानं त्यांना सुद्धा त्या पाठ झाल्या. आणि मग त्या ज्या काही बोलायच्या तर त्याच कुणीतरी टिपून ठेवण्याचं काम केलं आणि त्या आपल्यापर्यंत ह्या सगळ्या कविता पोहोचल्या. पुष्कळशी त्यांच्याबरोबरच केली. आणि काही काव्य जे आहे तर ते टिपलं गेलं नाही. आणि खरंच ही खंत आहे लेखकांना वाटणारी की सगळ्याच गोष्टी सगळंच काव्य त्यांचं टिपलं गेलेलं नाही. जे काय आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे ते फार थोडं काव्य आहे. आणि बहिणाबाई चौधरींच्या बरोबर पुष्कळ काव्य त्यांच्याबरोबरच निघून गेलं. अशी एक अपढीक आणि कष्टाळू गृहिणी जात्यावर दळता दळता किंवा चूल फुंकता फुंकता माय भीमाई माऊली जशी आंब्याची सावली किंवा माझ्या माहेराची वाट माले वाटे मखमल असले जिवंत काव्य श्वास टाकावा इतक्या सहजपणे कशी करू शकते. आणि इथं प्रश्न पडतो लेखकांना की अशा पद्धतीचे निरक्षर असणाऱ्या ह्या बहिणाबाई, अतिशय कष्टाळू असणाऱ्या ह्या गृहिणी जात्यावर दळायला बसल्यानंतर चूल फुंकता फुंकता माय भीमाई माऊली जशी आंब्याची सावली हे काव्य कसं त्यांच्या तोंडातून बाहेर पडतं किंवा
किंवा माझ्या माहेराची वाट माले वाटे मखमल, आणि अगदी माझ्या माहेरची वाट जी आहे ती मला अतिशय मऊ कापडासारखी वाटते आहे. असं हे जे काही काव्य आहे, एवढ्या प्रतिमा त्यांच्या काव्यामध्ये येतात कशा, याचं कोडं जे आहे ते न उलगडणार आहे आणि लेखकांना सुद्धा ते पडत आहे. कुणी म्हणेल आपल्या बायकांच्या जुन्या गाण्यात असले काव्य वाटेल तितके आढळून येते, पण तसं नाही. आणि कुणीतरी असं म्हणेल की आपल्या जे काही पिढ्यानपिढ्या जी काही बोलीभाषेतली काही गाणी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहेत, कदाचित त्याच्यामधलं हे आपल्याला काव्य वाटेल, पण तसं नाही. बहिणाबाई चौधरी यांचं हे काव्य जे आहे तर ते खूप वेगळं आहे आणि त्याच्यामध्ये असणारं जे सामर्थ्य आहे तर ते इतर कुठेही आपल्याला बघायला मिळत नाही. असं सहज काव्य त्यांचं आहे. बहिणाबाईंच्या प्रतिभेची जात फार निराळ आहे. धरित्रीच्या कुशीत झोपलेलं बी बियाणं जसं प्रकट होते, ह्याचं त्यांनी केलेलं वर्णन वाचा. ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून प्रगटले दोन पानं जसे हात जोडी सण. असली कल्पनेची भरारी कोणत्या जुन्या संगीतात आपल्याला आढळून येणार आहे, असं लेखक इथे म्हणतायत. पहा, इथे बहिणाबाईंच्या प्रतिभेची जात निराळी, याचा अर्थ काय आहे की बहिणाबाई चौधरी यांनी जे काही काव्य लिहिलेलं आहे प्रतिभाशक्तीनं, तर ते फार वेगळं आहे. आणि या धरतीच्या कुशीमध्ये झोपलेलं बी बियाणं जसं प्रकट होतं, म्हणजे आपण एखादं बी जे आहे ते जमिनीमध्ये टाकावं आणि कोंबाच्या रूपानं ते वरती यावं, अगदी तशाच पद्धतीनं सहजपणे या बहिणाबाई चौधरींच्या मुखातून हे सगळं काव्य बाहेर पडलं. आणि त्यांच्या ह्या ज्या काही तोंडातून बाहेर पडलेल्या ओळी आहेत त्या पहा, की ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून, आणि ऊन वाऱ्याशी खेळत असताना एका एका कोंबामधून प्रगटले दोन पानं, आणि दोन पानं जे प्रकट झाली जसे हात जोडीसनं, आणि हात जोडल्याप्रमाणे ही दोन पानं जे आहेत ते ह्या कोंबातून बाहेर आली. आणि अशा पद्धतीने इथे बघा, तुम्हाला मी एक चित्र जे आहे या कोंबाचं तर ते इथं दाखवलेलं आहे. आणि ही निसर्गाची जादू जी असते ती नेहमीच आपल्याला दिसत असते, पण हे सगळं आपल्या शब्दामध्ये पकडण्याचं काम जे आहे ते बहिणाबाई चौधरी यांनी ज्या पद्धतीनं केलेलं आहे ते फार वेगळं आहे. की शेतामध्ये काम करत असताना त्यांचा हा अनुभव जो आहे तो त्यांच्या शब्दांमध्ये उतरलेला आहे. आणि ऊन वाऱ्याशी खेळत खेळत एका एका कोंबातून ही प्रकटणारी दोन पानं जी आहेत ती जशी हात जोडल्याप्रमाणे आपल्याला भासतायत. आणि अशा प्रकारची ही कल्पना जी आहे ती त्यांनी केली. आणि अशी ही कल्पना जी आहे तर ती आपल्याला कुठे आढळून येणार, असं लेखक त्या ठिकाणी म्हणतात. हे मनोहर चित्र जिची प्रतिभा पाहू शकते, किंवा ऐन तारुण्यात सौभाग्य गमावले असताना लपे कर्माची रेखा माझ्या कुंकवाच्या खाली, पुशीसनी गेलं कुकू रेखा उघडी पडली. आणि इथं एका विधवा स्त्रीचं दुःख जे आहे ते सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीनं अतिशय कारुण्याच्या पद्धतीनं, किंवा ती कारुण्याची जी भावना आहे ती त्यांनी इथं व्यक्त केलेली आहे. लपे कर्माची रेखा म्हणजे आपल्या नशिबाची रेषा जी आहे तर ती कशी काय त्या ठिकाणी लपवणार, माझ्या कुंकवाच्या खाली पुशीसनी गेलं कुकू रेखा उघडी पडली. आणि अशा पद्धतीचं हे दुःख ज्या स्त्रीच्या वाट्याला आलेलं आहे तर त्या स्त्रीला काय वाटत असेल, हे जी काही दुःख आहे ते त्यांनी सहजपणे इथं व्यक्त केलेलं आहे. आणि मग अशा प्रकारच्या या भावना व्यक्त करणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांचं काव्य सामान्य कसं असणार आणि त्याला सामान्य कोण म्हणेल, असा प्रश्न लेखक विचारतायत. आणि म्हणून इथं ह्या बहिणाबाई चौधरी यांचं काव्य खरंच किती श्रेष्ठ दर्जाचं आहे ते इथं लेखकांना सांगायचं आहे. सकाळी उठून बहिणाबाई घरोट्यावर म्हणजे जात्यावर बसून दळू लागल्या की जात्यातून तिकडे पीठ पडू लागायचं आणि इकडे ह्यांच्या ओठातून काव्य सांडू लागायचं. आणि त्या जात्यावरती दळायला बसल्या की आपोआप त्यांच्या तोंडातून काव्य बाहेर पडायला लागायचं. अरे घरोटा घरोटा, आता इथं घरोटा म्हणजे जातं. अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी. आणि हे जी काय जाता आहे आणि ह्या जात्यामधून पडणारं जी पीठ आहे तसं माझं गाणं पोटातून येतं होटी. आणि माझ्या पोटातून हे पडणारं जात्यावरचं पीठ जसं आहे सहजपणे बाहेर पडतं, तसं माझ्या पोटातून माझं गाणं जे आहे तर ते बाहेर पडत असतं. ती इतकं सहजपणे, म्हणजे त्याला कुठली ओढाताण करून किंवा शब्दांची जुळवाजुळव करून बहिणाबाई चौधरींना अशा पद्धतीनं काव्याची रचना करावी लागत नाही. आणि म्हणून त्यांच्या तोंडातून हे बाहेर पडलेले ओळी जे आहेत तर त्याच्यातून आपल्याला त्यांच्या काव्यनिर्मिती त्यांच्याकडून कशी होत असेल हे लक्षात येतं. की अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी, तसं माझं गाणं पोटातून येतं ओठी. आणि माझ्या पोटातून हे अगदी सहजपणे काव्य बाहेर येतं की जसं जात्यातून हे पीठ पडत असतं, असं त्या ठिकाणी बहिणाबाई म्हणतात. हे त्यांचं वर्णनच मुळे त्यांनी स्वतः करून ठेवलं आहे. आणि त्यांना काव्य कसं सुचतं हे एक प्रकारे इथे बहिणाबाई चौधरींनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे आपल्याला हे लक्षात येईल की बहिणाबाई चौधरींना जे काही काव्य सुचत असावं तर ते कसं सुचत होतं, तर सहज सुचत होतं. त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रयत्न यासाठी करावा लागत नव्हता. स्वयंपाकघरात जाऊन त्या चूल पेटवायला बसल्या आणि चूल
आणि चूल पेटता पेटेनाशी झाली आणि तिच्यातून नुसताच धूर बाहेर पडू लागला. म्हणजे त्या काव्यामध्ये संतापून चुल्याला म्हणत, पेट पेट दुःख येला किती घेसी माझा जीव, अरे इस्तवाच्या धन्या कसं आलं तुले हिव. आणि इथे ह्या बहिणाबाई चौधरींनी हे जी काही काव्य लिहिलेलं आहे तर आपल्याला पहा किती सुंदर पद्धतीनं इथं ते वर्णन केलेलं आहे की त्यांना असं इथं सांगायचं आहे की पेट पेट दुःख येला. आता जळण्यासाठीचा जो लाकूड फाटा आहे तर चुलीमध्ये तुम्हाला तो दिसतो आहे, किती घेसी माझा जीव, आणि पेटता पेटत नाही हा लाकूड फाटा. आणि इथे चुलीसमोर जेवण करणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्यांना अशा पद्धतीनं जर हे जळण व्यवस्थित पेट घेत नसेल, चुली व्यवस्थित पेटत नसेल तर किती त्रास होतो हे त्या स्त्रियांना माहिती आहे. आणि ग्रामीण भागातल्या स्त्रिया आजही अशा पद्धतीनं चुलीवरती जेवण करत असतात. अरे इस्तवाच्या धन्या, अरे इस्तवाचा तू धनी आहेस, कसं आलं तुले हिव, आणि तुला आजच का थंडी भरली, तू आज का पेटत नाहीस, असा प्रश्न ते विचारतायत. पुढे चूल पेटली, तवा तापला आणि भाकरी टाकताना हाताला चटके बसू लागले. आणि प्रयत्न करून पुढे चूल पेटलेले आहे, तवा तापलेला आहे, त्याच्यावरती भाकरी टाकण्याचं काम सुरू आहे. आणि हे करत असताना अर्थातच हाताला चटके बसतात. आणि हाताला चटके बसल्याशिवाय भाकरी आपल्याला मिळत नाही. आपण सगळेजण व्यवस्थितरित्या भाकरी गरमागरम खात असतो, परंतु ज्या स्त्रिया ही भाकरी बनवत असतात त्यांना माहिती असतं की ती भाकरी बनवण्याचं कष्ट काय असतात, किंवा ते चटके हाताला सहन केल्याशिवाय ती भाकरी आपल्याला मिळत नसते. आणि कुठलीही गोष्ट कष्टाशिवाय आपल्याला मिळत नसते, हे याचं उत्तम उदाहरण आहे. आणि काव्यरूपाने त्यांच्या मुखावरतून ह्या ओळी बाहेर पडतात. अरे संसार संसार जसा तव्हा चुल्यावर, आधी हाताला चटके तव्हा मी येते भाकर. किती सुंदर वर्णन आहे. अरे हा संसार असाच आहे की जसा तवा चुल्यावर असतो आणि तो तवा तापला की मग आपल्याला त्याच्यावरती भाकरी टाकता येते. आणि ही भाकरी टाकल्यानंतर आधी हाताला चटके आपल्याला घ्यावे लागतात आणि तेव्हा मग आपल्याला ही भाकरी जी आहे तर ती खायला मिळत असते. आणि इतकं आपल्याला ह्या जीवनामध्ये ज्या गोष्टींना सामोरं आपल्याला जावं लागतं, कारण जगणं हे एवढं सहजासहजी सोपं नाही आणि कुठलीही गोष्ट आपल्याला ही कष्टाशिवाय मिळत नसते. आणि म्हणून इथं ह्या ज्या ओळी त्यांनी लिहिलेल्या आहेत त्या मुखोद्गत आहेत आपल्या सगळ्यांना. आणि आपण सगळेजण ह्या बहिणाबाई चौधरी यांचं खरंच कौतुक करायला पाहिजे की त्यांनी जीवनातलं हे जे सगळं सत्य आहे ते इतक्या सहजपणे आणि अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. म्हणूनच बहिणाबाई चौधरी यांचं हे जे काही सगळं काव्य आज आपण अभ्यासतो आहोत त्यांचा मोठेपणा किंवा त्यांची काव्याची उंचीच एवढी श्रेष्ठ आहे की म्हणून कुठल्याही रूढार्थानं शिक्षण न घेतलेल्या बहिणाबाई चौधरी यांच्या नावाचं विद्यापीठ बनू शकतं किंवा त्यांचं काव्य जे आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासावं लागतं. यातच त्यांच्या ह्या काव्य प्रतिभेचं सामर्थ्य लपलेलं आहे. आणि ह्या 4 ओळी ज्या आहेत तर त्याच्या द्योतक आहे की अरे संसार संसार जसा तव्हा चुल्यावर, आधी हाताले चटके मग तव्हा मी येते भाकर. आणि जीवनातलं एक साधं तत्वज्ञान जे आहे तर ते आपल्याला इथं सांगण्याचं काम त्यांनी या काव्यातून केलेलं आहे. ताणक्यात सोपानाला हऱ्यात निजवून आणि तो हारा डोक्यावर घेऊन बहिणाबाई शेताला निघाल्या की काव्य आपलेत निघालेच त्यांच्याबरोबर. आणि ते ताणक्या सोपाना, आता ताणक्या म्हणजे तान्हा आहे, तान्ह्या लहान, सोपान म्हणजेच कवी सोपानदेव चौधरी यांना हऱ्यात म्हणजे मोठी पाटी जी असते की जी शेतामध्ये ह्या स्त्रिया घेऊन जात असतात आणि त्याच्यामध्ये झोपून तो हारा डोक्यावर घेऊन बहिणाबाई चौधरी शेतामध्ये जायच्या. आणि मग त्यांच्या तोंडातून आपोआपच त्या ठिकाणी काव्य सुद्धा बाहेर पडायचं. वाटेत तांबड्या फळांनी लगडलेलं हिरव्या वडाचं झाड दिसलं की लागले ते त्यांच्या ओठावर नाचायला. आणि जात असताना समजा वाटेमध्ये एखादं वडाचं हिरवगार झाड त्यांना दिसलं की मग त्यांच्या तोंडात किंवा ओठावरती आपोआप त्या ठिकाणी शब्द यायचे आणि ते काव्याच्या रूपानं बाहेर पडायचे. हिरवे हिरवे पानं लाल फये जशी चोच, आलं वडाच्या झाडाले जसं पीक पोपटाचं. आणि हिरवं हिरवं हे पान जे आहे वडाचं ते आपल्याला इथं चित्रामध्ये दिसतं आहे. लाल फये जशी चोच, आणि ही जी काही लाल फळं जे आहेत तर ती चोचीप्रमाणे भासतायत. आलं वडाच्या झाडाले जसं पीक पोपटाचं. आणि अशा पद्धतीनं ह्या हिरव्या पानांच्या रूपानं जणू पोपटाचंच पीक या वडाच्या झाडाला आलेला आहे असं आपल्याला त्या ठिकाणी जाणवतं. आणि अशा पद्धतीचं हे वर्णन जे आहे ते सहजपणे त्यांच्या तोंडातून हे वडाचं झाड बघितल्यानंतर बाहेर पडतात. रस्त्याच्या कडेला कडुलिंबाच्या झाडावरच्या पिवळ्या निंबोळ्या पाहिल्या की घेतलीच त्याने त्याच्यावर उझेप. आणि रस्त्यानं जात असताना कडुलिंबाचं झाड त्यांच्या जर नजरेला पडलं आणि त्याच्यावरती ह्या निंबोणी ज्या असतात की पिवळ्या ह्या निंबोळ्या ज्या आहेत तर त्या त्यांना दिसतात. आणि मग लगेच त्या ठिकाणी त्या सुरुवात करतात आपल्या
वर्णनाला किंवा त्यांच्या तोंडातून त्या ओळी बाहेर पडतात. कडू बोलता बोलता पुढे कशी नरमली, कडू निंबोई शेवटी पिकी सनई गोड झाली. आणि एक सत्य सांगितलेलं आहे की आपल्याला त्या ठिकाणी ही निंबोनी सुद्धा सुरुवातीला ही कडू असते आणि मग शेवटी त्या ठिकाणी ती नरम होते आणि मग पिकल्यानंतर ती गोड होते. आणि आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं वागायला हवं हे त्यांनी सहजपणे सांगितलेलं आहे की आपण आपल्या जीवनातलं हे साधं तत्वज्ञान विसरता कामा नये की आपण कुठल्याही प्रकारचा कडवटपणा जो आहे तर तो जीवनामध्ये कोणाच्याही बाबतीमध्ये कधी ठेवता कामा नये. जगणं आपलं आनंदानं आपण जगलो पाहिजे. आणि शेवटी शिल्लक काय उरणार आहे तर आपण इतरांशी कशा प्रकारचं नातं जपलेलं आहे आणि ते नातं जे आहे ते शब्दांनी आपण जपणार आहोत. आपण ज्या पद्धतीनं राहतो आहोत सगळ्यांशी, ज्या पद्धतीनं जिव्हाळ्याचं नातं तयार करणार आहोत ते महत्त्वाचं आहे. जाताना आपण काहीच घेऊन जाणार नाही. म्हणून हा गोडवा जो आहे तर तो आपण त्या ठिकाणी ठेवला पाहिजे असं कवयित्री इथं सांगतात. समोरून पंढरीच्या दिंडीतला एखादा भाविक वारकरी दिसला की गहिवरून केलाच त्यांनी प्रश्न, अरे वारकऱ्या तुले नाही ऊन वारा थंडी, जुगारत अवघ्याले आली पंढरीची दिंडी. आता पंढरीची वारी हे एक महाराष्ट्राची वेगळी संस्कृती आहे आणि जेव्हा जेव्हा ही पंढरीच्या वारीला जाणारे हे सगळी वारकरी, हे वारकऱ्यांची दिंडी त्यांच्या नजरेस पडते तेव्हा आपोआपच त्या ठिकाणी त्या गहिवरून जातात, त्यांचं मन भरून येतं आणि ते ह्या वारकऱ्यांना उद्देशून म्हणतात की अरे वारकऱ्या तुले नाही ऊन वारा थंडी, जुगारत अवघ्याले आली पंढरीची दिंडी. आणि ऊन वारा थंडी काही ह्या वारकऱ्यांना वाटत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींना दूर सारत ही पंढरीची दिंडी जी आहे तर ती पुढे चाललेली आहे. आणि अशा प्रकारे ह्या दिंडीबद्दल त्यांच्या तोंडातून हे सहज भावना ज्या आहेत तर त्या बाहेर पडतात. अशा पद्धतीनं त्यांचं हे काव्य सहजपणे बाहेर पडताना आपल्याला इतर लेखक सांगतात. शेतामध्ये कापणी चालो, मळणी चालो किंवा उफणणी चालो. आता उफणणी म्हणजे काय तर मळणी केलेलं धान्य स्वच्छ करण्यासाठी उंचावरून खाली फेकणं म्हणजे वारं देणं आणि हे काम शेतकरी करत असतात. आणि काही काम असू दे चालू दे शेतामधलं, हे कापणीचं असू दे, मळणीचं असू दे किंवा उफणणीचं असू दे, काव्यानं बहिणाबाईची पाठ कधी सोडली नाही आणि हे सगळं करत असताना काम त्यांच्या तोंडातून सहजपणे हे काव्य बाहेर पडत राहिलं, तेही सहजपणे बाहेर पडत राहिलं. खळ्यात बैलाची पात सुरू झाली. आता हे खळं जे असतं तर ती भाताची मळणी करण्यासाठी तयार केलेलं असतं आणि बैलाच्या साह्यानं ही धान्याची मळणी सुरू असते. आणि मेढ्याभोवती आता हे जो मेढा आहे तो म्हणजे रोवलेला खांब, काठी, बांबू आणि त्याच्या भोवतीनं हा बैल जो असतो तर तो फिरत असतो आणि ती मळणी करत असतो की लागलंच त्या बैलाला गोंजाऱ्याला त्या म्हणू लागतात, पाय उचल रे बैला कर बापा आता घाई, चालू दे रे रगडणं तुझ्या पायाची पुण्याई. आणि हे बैला आता आवर लवकर आणि आता खरंच खूप घाई झालेली आहे आणि ही सगळी मळणी जी आहे तर ती सुरू ठेव, तुझ्या पायाची पुण्याई. आणि तुझी पुण्याई जी आहे, तुझ्या पायाची पुण्याई जी आहे तर ती आम्हाला हवी आहे, कारण त्याशिवाय ही मळणी जी आहे तर ती व्यवस्थित होणार नाही आणि हे सगळं धान्य आमच्या घरी पोहोचणार नाही. शेतकऱ्याचं जीवन म्हणजे कष्टाचं. शेतकऱ्याच्या हाडं अखेर शेतातच मोडावायची आणि त्याची राख तापी माईतच पडावायची याची बहिणाबाईंना जाणीव होती. आणि शेतकरी म्हटलं की त्याचं जीवन किती कष्टाचं असतं ह्याची जाणीव बहिणाबाईंना होती, कारण ते स्वतः ह्या कृषी जीवनाशी निगडीत होत्या. त्या स्वतः सगळे ह्या कामं जे असेल तर ते करायच्या आणि शेतकऱ्याच्या हाडं अखेर शेतातच मोडावायची आणि जन्मच त्यांचा मातीत व्हायचा आणि शेवट सुद्धा त्यांचा मातीतच होऊन जायचा. अशी ही शेतकऱ्याचं सगळं काम आहे. ह्या काळ्या आईची सेवा करता करता एक दिवस तिथे ह्या मातीतच मिसळून जातात. भोळ्या, भावी, कष्टाळू आणि समाधानी शेतकऱ्याच्या संसाराचं करुण काव्य बाळबोध आणि जिवंत जिव्हाळ्यानं बहिणाबाईंच्या ह्या गाण्यातून प्रकट झालेलं आढळून येईल. आणि अशा पद्धतीनं ह्या शेतकरी राजाचं जे संपूर्ण जीवन आहे तर ते अतिशय बाळभूत आणि जिवंत जिव्हाळ्यानं बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या काव्यातून ह्या सगळ्या गोष्टी व्यक्त केलेल्या आहेत. पुढे पहा लेखक असं म्हणतात, मात्र बहिणाबाईंच्या काव्याचं एवढंच वैशिष्ट्य नाही आणि बहिणाबाईंनी हे अशा प्रकारचं काव्य लिहिलं त्याच्यामध्ये सहजपणा आहे किंवा त्यांना जसं सुचलं तसं त्यांच्या तोंडातून ते बाहेर पडत गेलं, इतरांनी ते ऐकलं, ते टिपून ठेवलं, आपल्यापर्यंत पोहोचलं. हेच फक्त बहिणाबाईंच्या काव्याचं वैशिष्ट्य नाही. मानवी जीवनाकडे बघण्याचं एक स्पष्ट आणि प्रभावी तत्वज्ञान त्यांच्याजवळ होतं आणि मानवी जीवनाकडे बघण्याचं एक स्पष्ट आणि प्रभावी असं विचार जो आहे, तत्वज्ञान जे आहे तर ते ह्या बहिणाबाई चौधरींच्या जवळ होतं. एखाद्या बुद्धिमान तत्वज्ञानी आणि महाकवीची जणू काही प्रतिभाच त्यांना प्राप्त झालेली होती आणि कुठल्याही शाळेची पायरी न चढलेल्या या बहिणाबाई चौधरी पण एखाद्या बुद्धिमान तत्वज्ञानी आणि महाकवीची जणू काही प्रतिभा या बहिणाबाई चौधरींना लाभलेली असावी आणि म्हणूनच त्यांच्या काव्याचा सर्व आविष्कार सुभाषितांचा आहे आणि त्यांच्या काव्यातून बाहेर पडणारा हा शब्द जो आहे, प्रत्येक ओळी जी आहेत तर त्यांना सुभाषितांचं रूप प्राप्त झालेलं आहे आणि त्याचा आत्मा उपरोधी विनोदाचा आहे आणि त्याचा आत्मा जो आहे तर तो सुद्धा विनोदी आहे आणि त्याच्यामधून आपल्याला काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न
केलेला आहे. एक जीवनातला विरोधाभास जो आहे तर तो मांडून आपण त्याच्यातून काय शिकायला हवं हे सहजपणे इथे बहिणाबाई चौधरी त्यांच्या काव्यातून आपल्याला सांगून जातात. मराठी वाङ्मयात अमर होतील अशा अनेक सुभाषितं जागोजागी त्यांच्या काव्यात विखुरलेली आढळतील आणि मराठी साहित्यामध्ये अमर होतील. अशा पद्धतीचे कित्येक सुभाषितं त्यांच्या काव्यामध्ये आपल्याला सगळीकडे आढळून येतात. कशाला काय म्हणू नाही या त्यांच्या प्रसिद्ध काव्यात अशा सुभाषितांचं जणू काही एक शेतच पिकलेलं आहे. आणि इथं काय कशाला काय म्हणू नाही या कवितेचं एक उदाहरण जे आहे ते प्र. के. अत्रे यांनी दिलेलं आहे. आणि त्यांच्या कवितेमध्ये सुभाषितं कशी आढळतात ते त्यांनी पटवून दिलेलं आहे. ज्यातून कापूस येत नाही त्याला बोंड म्हणू नये. किती सुंदर विचार आहे पहा. भुकेल्या पोटी जी माणसाला निजवते तिला रात म्हणू नये आणि दानासाठी जो आखडला जातो त्याला हात म्हणू नये. इमानाला जो विसरला त्याला नेक म्हणू नये. नेक म्हणजे प्रामाणिक म्हणू नये. आणि जन्मदात्याला जो भोवतो त्याला लेक म्हणू नये. आणि जन्म देणारा जो पिता असतो आई असते तर त्यांना विसरणाऱ्याला मुलगा म्हणता येणार नाही. जिच्यामध्ये भाव नाही तिला भक्ती म्हणू नये. आणि भक्तीशिवाय भाव महत्वाचा नाही आणि म्हणून त्या ठिकाणी किंवा भाव असल्याशिवाय मनी नाही भावाने देवा मला भाव अशी एक मराठीमध्ये म्हण आहे की भावच नसेल तर भक्ती कशी असणार आहे. आणि जिच्यामध्ये चेव नाही तिला शक्ती म्हणू नये आणि जिच्यामध्ये उत्साह नाही तिला शक्ती म्हणता येणार नाही. या बहिणाबाईंच्या उद्गारात भाषेची आणि विचारांची केवढी देदीप्यमान श्रीमंती प्रकटलेली आहे. आणि अतिशय देदीप्यमान अशा पद्धतीची श्रीमंती जी आहे विचारांची श्रीमंती जी आहे तर ती बहिणाबाईंच्या कवितेमध्ये जागोजागी आपल्याला आढळते. आणि हे एका कवितेचं उदाहरण आहे आणि त्यांच्या कित्येक कवितांमध्ये ही सुभाषितांची पेरणी जी आहे ती सहजपणे झालेली आहे. आणि ते आपण वाचल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं. महाकवी झाला तरी तो ह्यापेक्षा अधिक काय आणखी बोलू शकतो. आणि महाकवी जरी असला तरी तो बहिणाबाई चौधरी जे सांगतात त्याच्यापेक्षा वेगळं काय सांगणार आहे. तर बहिणाबाई चौधरी एका ठिकाणी म्हणतात मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता होत भुईवर गेलं गेलं आभायात. अहो हे मन इतकं चंचल आहे आणि या चंचल मनाचं इतकं सुंदर वर्णन एखाद्या मोठ्या मानसशास्त्रज्ञाला तरी सुचू शकेल का की जे बहिणाबाईंना सुचलं. आणि अशा प्रकारचं हे मनावरचं काव्य जे आहे तर ते त्या ठिकाणी बहिणाबाईंनी सांगितलं किंवा त्यांच्या तोंडातून ते बाहेर पडलं. अहो महाकवी जे काही लिहित असतात त्याच्यापेक्षा हे वेगळं का आहे. आणि म्हणून इथं त्या ठिकाणी मन पाखरू पाखरू अहो आपल्या मनाला पाखराची उपमा इथं सहजपणे बहिणाबाई चौधरी देतात. आणि त्याची काय सांगू मात आणि त्याचं काय त्या ठिकाणी वर्णन करावं. आता होतं भुईवर आणि आत्ता इथं जमिनीवर होतं गेलं गेलं आभायात. आणि लगेच त्या ठिकाणी आभाळात जाऊन पोहोचलं. आणि मनाची ही भरारी जी आहे मनाचा चंचलपणा जो आहे तो असाच असतो. आणि कितीही आपण मनाला आवरू म्हटलं ताब्यात ठेवू म्हटलं तर ते आपल्याजवळ राहत नाही. असं हे मनाचं वर्णन अतिशय सुंदर पद्धतीने बहिणाबाईंनी केलेला आहे. हा भाषेचा आणि विचारांचा हृदयगम मासला कुठे आढळून येईल का. आणि अतिशय मोहक मनाला आकर्षित करणारा हा विचारांचा मासला जो आहे तर तो आपल्याला इतर कुठे आढळून येणार आहे का अशा पद्धतीचा प्रश्न इथं प्र. के. अत्रे विचारतात. आणि त्याचं उत्तर नाही असंच आहे. मानवी जीवनाचं रहस्य शुद्ध प्रेम आहे स्वार्थ नाही. आता माणसाच्या जीवनाचं रहस्य जे आहे तर ते खरं तर ते गुपित आहे की प्रेम आणि प्रेम असलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा स्वार्थ आपण बाळगता कामा नये. आणि बहिणाबाई चौधरी एके ठिकाणी म्हणतात नको लागू जीवा सदा मतलब बापाटी हिरिताचं देणं घेणं नाही पोटासाठी. आणि अरे माणसा की नेहमीच त्या ठिकाणी स्वार्थामागे तू धावत जाऊ नको. हिरिताचं देणं घेणं आणि हृदयाचं देणं घेणं नाही पोटासाठी. आणि पोटासाठी सगळ्या गोष्टी नसतात. हृदयाचं देणं घेणं त्यासाठीच नसतं. ऊन वारा आणि पाऊस खात पिके शेतात उभी असतात कशासाठी आपल्यासाठीच ना. आणि त्यासाठी कुठला मोबदला आपण त्यांना देतो काहीच नाही. भुकेलेल्यांच्या पोटात आम्हाला लवकर जाऊ दे रे असा मनामध्ये ती देवाचा धावा करत असतात. आणि भुकेलेल्याच्या पोटामध्ये आपण जाऊन पडायला हवं असं शेतामधल्या प्रत्येक धान्याला वाटत असतं पिकाला वाटत असतं. आणि तीच इच्छा आपल्या मनामध्ये ती देवाकडे व्यक्त करत असतात. म्हणजे असा उदारपणा जो आहे तो ह्या निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. माणसाकडे मात्र तो दिसत नाही. माणसांचं खोटेनाटी व्यवहार बघून तर बोरीबाबींच्या अंगावर काटे आले तरी देखील माणसांवर उपकार करण्यासाठी त्यांच्या शेतीभोवती आपल्या शरीराची त्या कुंपणी करतात. अरे बोरीबाबळी की ज्यांच्या अंगावरती नेहमीच काटे कुठे असतात अशा बोरीबाबळींच्या अंगावरती सुद्धा माणसांचे खोटेनाटी व्यवहार जे आहेत ते बघून काटे येतात. ही कल्पना किती वेगळी आहे. आणि माणसाला त्याचं माणूस पण तुम्ही जपायला पाहिजे. आणि त्यासाठीच हे उदाहरण किती महत्त्वाचं हे आपल्या लक्षात येईल. आणि ही बोरीबाबळी तरीसुद्धा हे सगळे खोटेनाटी माणसांचे व्यवहार बघून ती घाबरून जाते. तिच्या अंगावरती काटे येतात. पण माणसांच्यावरती उपकार करण्यासाठी या माणसांच्या शेताचं रक्षण करण्यासाठी कुंपणाच्या रूपानं रात्रंदिवस तिथे उभी असते. पोट कितीही भरलं तरी ते शेवटी रिकामच होणार. आणि माणसाचं पोट कितीही भरलं किंवा कुठल्याही जीवाचं पोट कितीही भरलं तरी ते शेवटी रिकामच होणार आहे. आणि सकाळी जेवलं तर दुपारी
जेवावंच लागणार आहे, दुपारी जेवलो तरी पुन्हा संध्याकाळी जेवावं लागणार आहे, संध्याकाळी जेवलो तरी परत सकाळी पोट रिकामं होणार आहे, जेवावं लागणार आहे. आणि शरीर तर कधी निघूनच जाणार, आणि शरीर तर आपलं कधीतरी निघून जाणारच आहे, कधीतरी शेवट हा शरीराचा होणारच आहे. मागे जे काही शिल्लक राहणार ते फक्त हृदयाचं देणं घेणं, आणि मागे जर काही शिल्लक राहणार असेल तर ते फक्त हृदयाचं देणं घेणं, म्हणजे आपण जे जिव्हाळ्याचं नातं इतरांच्या बरोबर निर्माण केलेलं आहे तेच मागं राहणार आहे, दुसरं काही नाही. शुद्ध आणि निस्वार्थी प्रेमाचं यापेक्षा अधिक हृदयगम स्तोत्र कोण लिहू शकेल? आणि अशा पद्धतीचं हे शुद्ध आणि अतिशय निस्वार्थी प्रेमाचं हृदयगम चित्र जे आहे, हृदयाला जाऊन पोहोचणारं, भिडणारं असं जे श्लोक असतील ते कोणी लिहू शकेल? आणि ते इथं लिहिण्याचं काम जे आहे ते बहिणाबाई चौधरींनी केलेलं आहे. बहिणाबाईंना सर्वात कशाची जास्त चीड असेल तर ती माणसाच्या स्वार्थातून निर्माण झालेली आहे, त्यांच्या कृतज्ञपणाची. आणि माणसांना आपल्या स्वार्थी स्वभावातून एक जो कृतज्ञपणा स्वतःजवळ बाळगलेला आहे तर त्याची प्रचंड चीड या बहिणाबाईंना आहे. त्या माणसाला संतापून म्हणतात, माणसा तुला नियत नाही रे, अरे तुझ्याकडे दानतच नाही, तुझ्याकडे शील नाही, चारित्र्य नाही, तुझ्यापेक्षा ती गोठ्यातली जनावर बरं, आणि गोठ्यातलं जनावर एक वेळ बरं, आणि हे माणसं खरंच तुझ्यापेक्षा ही जनावर परवडली. गायनं म्हैस चारा खाऊन दूध तरी देतात. अहो, गाय म्हशीला चारा टाकला तर त्या बदल्यामध्ये आपल्याला त्या दूध तरी देत असतात. तुझं एकदा पोट भरलं की तू उपकार साप विसरून जातोस, आणि माणसाचं एकदा पोट भरलं की तो इतरांची कृतज्ञता कधी बाळगत नाही. आणि इथं आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण सगळेजण एकमेकांवरती अवलंबून असतो. आपल्याला शेतकरी आहे म्हणून पोटभर खायला मिळत असतं, इतर सगळे लोक काही ना काहीतरी काम करतात म्हणून त्यांच्या सेवा आपल्याला मिळत असतात, हे आपण साफ विसरून जातो. आपल्याला असं वाटत राहतं की आपण सगळेजण कुणावरती अवलंबून नाही, किंवा सगळ्या गोष्टी आपण स्वतः त्या ठिकाणी मिळवू शकतो. तर हे साप चुकीचं आहे. आपल्या प्रत्येकाकडे असणाऱ्या प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या आपण निर्माण केलेल्या नाही, ते इतरांच्याकडून आपल्याला आलेले आहेत. आणि अशा गोष्टीबद्दल आपल्या मनामध्ये कृतज्ञता असली पाहिजे. पण अशी कृतज्ञता बाळगेल तो माणूस कसला? कुत्रा आपलं शेपूट इमानीपणाच्या भावनेनं हलवतो. कुत्रा जरी असला तरी किती प्रामाणिकपणा त्याच्याकडे असतो, आणि इमानीपणाच्या भावनेनं तो शेपूट हलवत असतो. तर माणसा तो आपली मान मतलब साधण्यासाठी डोलावतोस, आणि हा माणूस जो आहे तर तो आपला स्वार्थ साधण्यासाठी आपली मान हलवत असतो. केवळ लोभामुळे तो माणूस असून एक माणूस म्हणजे पशु झाला आहेस. आणि असा हा माणूस जो आहे तो केवळ स्वार्थामुळे माणूस म्हणण्याला पात्र राहिलेला नाही, तो पशु बनलेला आहे, जनावर बनलेला आहे. एवढं सांगून झाल्यानंतर बहिणाबाई माणसाला तळमळून विचारतात, माणसा कधी वशील माणूस? आणि हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे की अरे माणसा तू कधी वशील माणूस, की कधी तू त्या ठिकाणी माणूस होणार आहेस? म्हणजे हा जो त्यांनी प्रश्न विचारलेला आहे तो आपल्याला सगळ्यांना विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आणि अशा पद्धतीची प्रतिभाशक्ती असल्याशिवाय असा प्रश्न तोंडातून कसा त्यांच्या बाहेर पडला असता? आणि आपल्याला सगळ्यांना ह्या विचारानं कसं त्या ठिकाणी गुरफटून टाकलं असतं की आपल्याला तरी ह्या प्रश्नाचं उत्तर सहजासहजी देता येऊ शकेल का? आणि हा प्रश्न जो आहे तर तो प्रत्येक माणसाला पडला पाहिजे, म्हणजे त्याला माणुसकीची जाणीव होईल. मानवतेला जणू काही त्यांनी हे व्याकुळ हृदयानं आवाहन केलं आहे. स्वार्थाचा वनवाद सर्व जगभर आज पसरलेला आहे. सगळीकडे स्वार्थी वृत्तीनं माणूस वागताना दिसतो आहे, आणि ह्या स्वार्थीपणाचा जो वनवा आहे तर तो सगळीकडे आता पेटलेला आहे. माणसं पशु होऊन एकमेकांशी झगडत आहेत. आणि दहशतवादाचं एक उत्तम उदाहरण आपल्या समोर आहे की माणसांना कोणाचंच काही सोयीसुतू उरलेलं नाही, आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाचाही बळी घ्यायला तो आता मागे पुढे पाहत नाही. आणि पशूंना सुद्धा जाणीव असते प्रत्येक गोष्टीची, परंतु माणसाला मात्र कुठलीच जाणीव उरलेली नाही. आणि ह्या पशुपेक्षा सुद्धा वाईट स्थितीला हा माणूस जाऊन पोहोचलेला आहे. आणि म्हणूनच माणसा कधी वशील माणूस असा प्रश्न ह्या माणसांना बहिणाबाई चौधरींना विचारावासा वाटतो. मानवता आज रक्तबंबाळ झाली आहे, आणि म्हणूनच माणसा कधी होशील माणूस हीच आर्त हाक मानवतेच्या कल्याणासाठी तळमळणाऱ्या संत महात्म्यांच्या कारुणिक अंतःकरणातून उचंबळते आहे. आणि अशा पद्धतीनं संत महात्म्यांना जो प्रश्न पडला तोच प्रश्न आपल्या काव्याच्या रूपानं बहिणाबाई चौधरींनी आपल्याला विचारलेला आहे. माणसानं माणूस कसं व्हायचं हीच प्रचंड समस्या मानवजातीसमोर आज उभी आहे. ह्या समस्येवर साक्षात्कार बहिणाबाईंसारख्या खानदेशातील एका अशिक्षित शेतकरी महिलेला व्हावा हा तिच्या प्रतिभा सामर्थ्याचा केवढा पडताळ आहे. आणि अशा पद्धतीनं प्रख्यात्री यांनी बहिणाबाईंचं काव्य किती श्रेष्ठ दर्जाचं आहे. आणि एक अशिक्षित शेतकरी महिला असून सुद्धा मानवजातीपुढचा सगळ्यात मोठा जर गहन प्रश्न कोणता असेल, समस्या कोणती असेल तर तो विसरलेली माणुसकी जी आहे तर ती मोठी समस्या. आणि त्या माणसानं जर माणुसकी निर्माण केली, माणुसकी बाळगली
केली तर कुठलीच समस्या निर्माण होणार नाही, हा साधा उपाय सुद्धा आपल्याला त्या सांगून जातात. म्हणजे प्रतिभाशक्ती जी असते ती ही अशा प्रकारची असते असं प्रख्यात्रे इथे आपल्याला सांगतात. बहिणाबाईंची चुलत सासू भिवराई ही मोठी विनोदी होती. ती अनेकांच्या नकला करून लोकांना हसवी. तिचं वर्णन करता करता बहिणाबाईनं विनोदाचा एक मोठा सिद्धांत सांगून ठेवलाय. नाव ठेवे आव घ्याल, करे सर्वांची नक्कल, हसवता हसवता शिकवते रे अक्कल. माणसाला हसवून शहाणं करायचं हाच विनोदाचा प्रधान हेतू आहे. आणि बहिणाबाईंच्या विनोदात नुसता उपरोध नाही, त्यात सहानुभूतीचा आणि कारुण्याचा ओलावा ओथंबलेला आहे. आणि बहिणाबाईंनी सुद्धा इथं त्या ठिकाणी आपल्या काव्यातून विनोद निर्मिती सुद्धा केली. आणि हे सगळं विनोद निर्माण करत असताना ती उपरोधिक विनोद नाही, तर सहानुभूती आणि कारुण्य जे आहे तर त्यांनी ओथंबून भरलेला हा विनोद आहे. आणि तो विनोद सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला विचार करायला लावतो. रचनेच्या आणि भाषेच्या दृष्टीनं बहिणाबाईंचं काव्य अत्यंत आधुनिक आहे. प्रत्येक काव्यामध्ये एक संपूर्ण घटना किंवा विचार आहे. त्याचा प्रारंभ आणि अखेर परिणामाच्या दृष्टीनं नाट्यात्मक व्हावा ह्याबद्दल त्यांचा कटाक्ष आहे. शब्दांचा आणि विचारांचा फार विस्तार न करता थोडक्यामध्ये एखादी भावना जास्तीत जास्त प्रभावाने कशी व्यक्त करता येईल ह्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं मराठी भाषेवरचं त्यांचं प्रभुत्व केवळ अद्भुतच म्हटलं पाहिजे. आणि या बहिणाबाई चौधरी यांची जी काव्यप्रतिभा आहे किंवा शब्दशक्ती त्यांच्याजवळ जी आहे ती इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे की त्यांचं भाषेवरचं जे प्रभुत्व आहे तर ते खरंच अलौकिक म्हटलं पाहिजे, अद्भुत म्हटलं पाहिजे असं प्रख्यात्रे त्यांच्या ह्या काव्याचं कौतुक करताना म्हणतात. रसाच्या आणि ध्वनीच्या दृष्टीनं कुठेही ओढाताण किंवा विरस न होईल अशा कौशल्यानं त्यांनी सोपे सोपे आणि सुंदर शब्द वापरले. त्यांच्या खानदेशी वऱ्हाडी भाषेनं तर त्यांच्या काव्याची लज्जत अधिकच वाढवली आहे असं माझं मत आहे. आणि प्रख्यात्रे इथं बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याची वैशिष्ट्य इथं सांगतायत की कुठल्याही प्रकारे ओढून ताणून न करता, कविता न करता किंवा जे काही त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडणार आहेत तर ते इतक्या कौशल्यानं त्यांनी वापरलेले आहेत. आणि त्या प्रत्येक शब्दाला एक असा सुंदर अर्थ दिलेला आहे. आणि खास खानदेशी वऱ्हाडी भाषेमध्ये त्यांनी हे लिहिलेलं जे काही काव्य आहे तर त्यामुळं त्यांच्या कवितेची लज्जत जी आहे, गोडवा जो आहे तो अधिक वाढलेला आहे असं लेखक म्हणतात. अशी कशी वेडी ग माये ह्यापेक्षा अशी कशी येडी माये किंवा पाणी लौकीचं नितळ त्याला अमृताची गोडी ह्यापेक्षा पाणी लौकीचं नितळ त्याले अमृताची गोडी ह्या भाषेत अधिक लाडकेपणा वाटतो. आणि ही जी भाषा खानदेशी भाषा जी आहे की जी सगळ्यांना आपलीशी वाटेल त्या भाषेतला गोडवा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या बहिणाबाईंनी केलं. एखादं गोजीरवाणं बालक बोबड्या भाषेत बोलताना आपल्याला जसा आनंद होतो तसं बहिणाबाईंचं काव्य वाचताना मनाला आणि कानाला वाटतं. आणि एखादं छोटंसं लहानसं मूल जेव्हा बोबड्या भाषेमध्ये बोलायला लागतं तेव्हा त्या बोबड्या बोलण्याचं आपल्याला कौतुक वाटतं आणि तो आनंद होत असतो. अगदी तशाच पद्धतीनं बहिणाबाईंचं काव्य वाचत असताना आपल्याला आनंद झाल्याशिवाय राहत नाही. मराठी मनाला मोहिनी घालील आणि स्तिमित करून टाकील असा भाषेचा, विचारांचा आणि कल्पनेचा विलक्षण गोडवा त्यांच्या काव्यात शिगोशिग ओथंबलेला आहे. शिगोशिग म्हणजे काठोकाठ भरणं. आणि ही अशा पद्धतीची आपल्याला आकर्षित करणारी, आश्चर्यचकित करायला लावणारी भाषा, विचार आणि कल्पना ह्या सगळ्या गोष्टींचा एक विलक्षण गोडवा जो आहे तर तो आपल्या काव्यामध्ये आणण्याचं काम जे आहे ते बहिणाबाईंनी केलं. माणसा माणसा कधी व्हशी न माणूस, आणि हा जो प्रश्न आहे तो त्यांनी आपल्या अखिल माणसाला विचारलेला आहे. आणि मानवतेला त्यांनी दिलेले ह्या अमर संदेशानं तर मराठी वाङ्मयात त्यांचं स्थान आढळच करून ठेवलेलं आहे. आणि माणसाला माणूस होण्याचा त्यांनी दिलेला संदेश जो आहे तर तो आपण कधीही विसरणार नाही. आणि हे त्यांच्या प्रतिभाशक्तीचं फार मोठं देणं जे आहे तर ते आपल्या सगळ्या मराठी रसिकांना लाभलेलं आहे. आणि म्हणूनच की काय मराठी साहित्यामध्ये बहिणाबाई चौधरी यांचं असणारं स्थान हे नक्कीच अढळ असं स्थान आहे की हे स्थान कधीही त्या ठिकाणी ढळणार नाही, ते कायम स्थिर राहील. आणि कालही बहिणाबाई चौधरी यांची कविता सगळ्यांना आवडत होती, आजही आवडेल. आणि येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा बहिणाबाई चौधरींचं काव्य जे आहे तर ते आपलंसं वाटेल, कारण हे एक प्रकारचं अमर काव्य आहे. आणि एका प्रतिभासंपन्न कवयित्रीचं हे सहज काव्य प्रत्येकाच्या लक्षात राहणार आहे. आणि म्हणूनच प्रख्यात्रे यांनी या बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याचा करून दिलेला हा परिचय जो आहे तर तो खूपच वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला वाटल्याशिवाय राहत नाही. विद्यार्थी मित्र हो, हा परिमळ पाठ जो आहे तर तो आपण अभ्यासला. आणि हा सुगंध जो आहे बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याचा तर तो सगळ्यांना हवावासा वाटेल. इतकं सुंदर जे वर्णन आहे ह्या काव्यप्रतिभेचं ते प्रख्यात्रे यांनी केलेलं आहे. तुम्ही सर्वांनी हा पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात, तुम्हाला नक्की तो आवडलेला असेल. त्याबद्दल तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. ज्या कोणी अजून हा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब जरूर करा. आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.